हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 17 टेक्स्ट फंक्शन मध्ये कॉन्कनेट फंक्शन पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर पहिल्यांदा या फंक्शनचा उपयोग काय होतो ते पाहूया. वेगवेगळ्या सेलमधील डेटा एका सेलमध्ये घेण्यासाठी कॉन्कनेट फंक्शनचा यूज करतात. जसं की दिले बघा, या तीन काय सेलमध्ये डेटा आहे, तो मला काय पाहिजे एकाच सेलमध्ये घ्यायचा आहे. जसं की इथं घेऊन दाखवलंय बघा, हा आलं का? या तीन सेल मधला डेटा काय आला, इथे एका सेलमध्ये आलेला आहे. तो घेण्यासाठी काय करायचं, या फंक्शनचा यूज करायचा. आता हे आपण प्रॅक्टिकली कसं करायचं ते बघूया. इथं आपल्याला काय करायचं आहे, या तीन सेल मधला जो डेटा आहे तो काय करायचा आहे, इथं एका सेलमध्ये एकत्र घ्यायचा आहे. यासाठी काय करायचं, पहिल्यांदा फंक्शन टाईप करून घ्यायचं इज इक्वल टू CON. इथं बघा फंक्शनचं नाव आलेलं आहे, याच्यावर डबल क्लिक केलं तरी चालतं किंवा तुम्ही कीबोर्डनं हे सगळे टाईप करून घेऊ शकता. डबल क्लिक केलं की त्याचा फायदा काय होतो, तर स्टार्टिंगचा जो कॉलम आहे तो इथं ऑटोमॅटिक येतो. ब्रॅकेट हा स्टार्टिंगचा ऑटोमॅटिक आलेला आहे, तो तुम्हाला पुन्हा घ्यायची गरज नाहीये. त्यानंतर काय करायचं, मला जो पहिल्यांदा सेल मधला डेटा पाहिजे तो सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर कॉमा, ज्या वेळेस एका सेलमध्ये जेवढ्या सेल मधला मी डेटा सिलेक्ट करणार असेल त्या प्रत्येक सेलच्या डेटा सिलेक्ट करत असताना दोन्हीच्या मध्ये काय करायचा, कॉमा घ्यायचा. कॉमा घेतल्यानंतर बघा मला हे नाव घ्यायचे, पण या दोन नावाच्या मध्ये काय पाहिजे, मला एक सिंगल पेज पाहिजे, कारण की नाव दिसताना कसं चिटकून नाही दिसलं पाहिजे, वेगवेगळं दिसलं पाहिजे. मग यासाठी काय करायचं, डबल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा. त्यानंतर कीबोर्डने एक स्पेस द्यायचा. त्यानंतर एक डबल इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा आणि कॉमा घ्यायचा. म्हणजे काय आलं की पहिल्यांदा बिफोर येणार, म्हणजेच हे नाव येणार. त्यानंतर इथे एक मोका पेज येणार आणि पुन्हा त्यानंतर मी सिलेक्ट काय करणार, हे दुसरं नाव सिलेक्ट करणार. सेम त्यानंतर कॉमा देणार, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये एक पेज घेणार, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करणार, त्यानंतर एक कॉमा घेणार. आला. आणि त्यानंतर हे तिसरं नाव जे आहे ते सिलेक्ट करून घेणार आणि त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर बटन प्रेस करणार. इथं बघा हे नाव काय आलं माझं एकत्र आलंय. मी जर हा जो दिसतोय हा डबल इन्व्हर्टेड कॉमा जर नाही घेतला तर काय होणार, या दोन्ही शब्दाच्या मध्ये पेज शिल्लक राहणार नाही, ते चिटकून येणार. त्यानंतर पुन्हा हे काय करायचं, ड्रॅग करून घ्यायचं. इथं सोल्युशन पण दिलेलं आहे बघा, तुम्हाला कोणतं फंक्शन वापरलंय कसं वापरलंय ते इथून तुम्ही बघू शकता. सेम इकडे आता आपल्याला तुम्हाला एक असाइनमेंट दिली. असाइनमेंट सोडताना काय करायचं, इज इक्वल टू फंक्शन सिलेक्ट करून घ्यायचं. पहिल्यांदा पहिला शब्द सिलेक्ट केला, त्यानंतर कॉमा, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतला पेज, डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर कॉमा. पुन्हा दुसरा शब्द सिलेक्ट केला, सेम कॉमा घ्यायचा. त्यानंतर पुन्हा इथं सेम घेतलं, पुन्हा कॉमा घेतला, पुन्हा तिसरा शब्द सिलेक्ट केला आणि कौस ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर केलं आणि हे काय केलं, ड्रॅग करून घेतलं. आलं का? अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कॉन्कनेटेड फंक्शन कसं यूज करायचं हे पाहिलेलं आहे. थँक्यू. या व्हिडिओबद्दल किंवा ॲडव्हान्स एक्सेल या कोर्सबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता. मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.